आज असं काही बघितलं की बघताच आम्ही बॅक टू स्कूल मोडमध्ये. तर हॅलो नमस्कार, मी सृष्टी आणि डेव्हिड सृष्टीमध्ये तुमचं वेलकम. तर आज होता हेअर वॉश डे. म्हटलं चला थोडी हेअर केअर पण करूया. म्हटलं ॲलोवेरा काढू थोडा आणि तो लावून बघूया काय फरक पडतं का. मग काढलं तर मस्त थोडा ॲलोवेरा. मग काय घेतली मस्त मसाज करून आणि वाह काय गार आणि रिलॅक्सिंग वाटत होतं सगळं करून. असं वाटत होतं परत झोपून घ्यावं, पण काय कामं होती. हेअर वॉशचं डन, पण जरा घाईमुळे लगेच ड्रायरला केलं ऑन, कारण जायचं होतं मला बाहेर. म्हणजे मला जायचं होतं पप्पांना टिफिन द्यायला, कारण वेळ होती दुपारच्या जेवणाची. मग केले पटापट हेअर ड्राय आणि थेट निघाले पप्पांच्या ऑफिसला. दिलं टिफिन आणि बॅक टू होम. घरी आले आणि मम्मीने मस्त असं इडली सांबार आणि चटणी बनवलं होतं. मग मारला की त्याच्यावर ताव, मस्त असं पोटभर जेवले आणि मग आम्ही मैत्रिणी गेलो थोडं फिरायला. फिरलो बिरलो थोडं आणि मग आलो घरी आणि आम्ही बसलो कॅरम खेळायला. मस्त असं कॅरम खेळलो आणि मग आम्ही बसलो आमचे जुने स्कूलचे फोटोज बघायला आणि एकदम बॅक टू स्कूल मोडमध्ये गेलो. जुने फ्रेंड्स, स्कूलच्या त्या आठवणी सगळं बघून फारच सगळ्यांची आठवण आली. फ्रेंड्सला टाटा बाय करून वेळ झाली दिवाबत्तीची. मग मस्त असं दिवाबत्ती केली, पूजा केली आणि मस्त देवाचं दर्शन घेतलं. मग म्हटलं चला थोडं टी व्ही बघूया, म्हणून बसले थोडं टी व्ही बघायला. आणि टी व्ही बघता बघताच मम्मी म्हणाली आज जेवण करायची ड्युटी तुझी आहे. मग काय गेले थेट किचनमध्ये आणि लागले कामाला. आणि मग पटापट इथे सगळं एकदम रेडी करून ठेवायला लागली, म्हणजे कसं टाकायला इझी पडेल. सगळं एकदम रेडी करून सुरुवात केली. मग आपली भाजी टाकायला एक साईडला मस्त भाजी टाकली आणि एक दुसऱ्या साईडला लगेच सुरुवात केली आपल्या डाळीला फोडणी द्यायला. मग तिला पण मस्त अशी फोडणी दिली आणि मस्त असं सगळं जेवण रेडी केलं. सगळं एकदम डन. आणि मग केली थोडी ॲक्टिंग, मी तो थक गई. आणि मग बसले थोडी मसाज करायला पायांची. मस्त थोडी रिलॅक्स झाली आणि मग वेळ झाली जेवणाची. सगळं जेवण आणून ठेवलं आणि स्वतःचं ताट करून घेतलं आणि बसली मस्त अशी गरमागरम जेवण करायला. पेट पूजा तर झाली मस्त डन आणि सगळं आवरून वेळ झाली आपली झोपायची. सो असा होता आपला आजचा मिनी व्लॉग. बाय गाईज.